विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए बी रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचं प्रकरण क्रमांक 1 जो आहे या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून आपण लोकसंख्येशी संबंधित ज्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण केला होता. यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वात महत्त्वाची संकल्पना जी समजून घेतली ती म्हणजे लोकसंख्या वितरण. सर्वसामान्यपणे भूपृष्ठावरती लोकसंख्येचं क्षेत्रानुसार झालेलं वितरण या संकल्पनेमध्ये आपण अभ्यासलं होतं आणि म्हणून कुठल्याही प्रदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या लोकसंख्येचा सर्वसाधारणपणे स्वरूप कसं आहे, लोकसंख्या कशा स्वरूपात तिथे वितरित झालेली आहे, स्वरूप जास्त घनदाट आहे, मध्यम स्वरूपाचा आहे किंवा विरळ स्वरूपाचा आहे, याची कल्पना आपल्याला या वितरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आली होती. आणि हे वितरण समजून घेण्यासाठी आपण याशी जोडलेली जी एक संकल्पना होती लोकसंख्येची घनता, ही संकल्पनासुद्धा समजून घेतली. त्याच्याशी निगडित असलेले सूत्र आणि त्याची काही उदाहरणं जे होते त्या उदाहरणांचा सुद्धा सुव्यवस्थितपणे अभ्यास केलेला होता. त्यानंतर जगात जी लोकसंख्या वितरित झालेली आहे त्या वितरित झालेल्या लोकसंख्येचा एकत्रित जो आकृतिबंध आहे, सर्वसामान्यपणे जगात कुठल्या भागात कशा पद्धतीने लोकसंख्या केंद्रित झालेली आहे, किती केंद्रित झालेली आहे, किती प्रमाणात आणि त्याचं एकूण स्ट्रक्चर कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे, म्हणजे थोडक्यात आकृतिबंध कसा तयार झालेला आहे, कुठे जास्त लोकसंख्या आहे, कुठे मध्यम स्वरूपाची आहे, कुठे कमी प्रमाणात लोकसंख्या केंद्रित झालेली आहे, यासारख्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि यातून आपल्याला लक्षात आलं होतं की जगातील लोकसंख्येचं वितरण हे असमान स्तरावरती झालेलं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी अति जास्त, काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी कमी स्वरूपात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसलं. आणि मग जेव्हा आपण हे वितरण असं असमान झालेलं आपल्याला आढळून आल्यानंतर हे असं का झालेलं असावं, म्हणजेच थोडक्यात या वितरणावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो ज्यामुळे हे लोकसंख्येचं वितरण असमान झालेलं आहे, त्याचा आढावा आपण घ्यायला सुरुवात केली होती. त्यातून आपल्याला लक्षात आलं होतं की लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे प्रामुख्याने जे घटक असतात त्या घटकांचा आपण अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण भौगोलिक घटक अभ्यासले. भौगोलिक घटकांमध्ये प्रामुख्याने आपण प्राकृतिक रचना अभ्यासली, हवामान अभ्यासलं, त्यानंतर पाण्याची उपलब्धता, मृदा, ह्या घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण प्रामुख्याने केला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे घटक होते त्याला आपण मानवी घटक म्हटलेलं होतं. या मानवी घटकांमध्ये सुद्धा आपण शेती, खाणकाम, त्याचप्रमाणे वाहतूक आणि नागरीकरण व राजकीय व शासकीय योजना यांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला होता. त्यानंतर लोकसंख्या बदलाचे घटक, यामध्ये लोकसंख्या वाढ ही संकल्पना आपण समजून घेतली होती. या लोकसंख्या वाढीवरती प्रभाव टाकणारे किंवा हिचं आकलन करण्यासाठी महत्त्वाच्या 3 संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आल्या होत्या. त्या संकल्पना म्हणजे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. त्यामध्ये आपण जन्मदर सर्वसामान्यपणे काय संकल्पना आहे, तो कसा काढला जातो, त्याचे सूत्र सर्वसामान्यपणे काय असतात, त्याचाही आढावा आपण घेतला. त्यानंतर मृत्यूदराच्या संदर्भात आपण सर्व गोष्टींचं आकलन त्या ठिकाणी केलं. लोकसंख्या वाढीचा दर आपण त्या ठिकाणी समजून घेतला आणि त्यातून जगातील लोकसंख्या वाढ आणि विस्फोट कशा पद्धतीने झालेला आहे याचा सुद्धा सविस्तर आढावा आपण घेतलेला आहे. या प्रकरणाच्या शेवटी आपण लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणून ज्या सिद्धांताला ओळखलं जातं त्या सिद्धांताचा सविस्तर आढावा घेतला होता. या सिद्धांताचे 5ही टप्पे आपण सुव्यवस्थितपणे समजून घेऊन हे संपूर्ण प्रकरण जे आहे ह्या प्रकरणाचा आपण पूर्ण आढावा जो आहे तो घेतलेला आहे. एवढा स्तरांवरती लोकसंख्येचा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकसंख्येचा अभ्यास आपण करून पहिलं प्रकरण त्या ठिकाणी समजून घेतलं होतं, तरीही लोकसंख्येचा परिपूर्ण अभ्यास आपण केला असं या ठिकाणी म्हणू शकत नाही. कारण अनेक अशा संकल्पना किंवा अनेक अशा गोष्टी अजून आपल्याला त्या ठिकाणी अवगत होणं बाकी आहे आणि त्यामुळे लोकसंख्येचा अधिक विस्तृत अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रकरण क्रमांक 2 मध्ये सुद्धा लोकसंख्येच्या इतर निकषांचा किंवा इतर तपशिलांचा सविस्तर आढावा जो आहे तो घ्यायचा आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2 जे आहे त्या प्रकरण क्रमांक 2चा सविस्तर आढावा जो आहे तो घेणार आहोत. लक्षात घ्या, लोकसंख्या भाग 2 हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत.
लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगाने सुद्धा केला जात असतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच लक्षात घ्या की माणूस हे सुद्धा इतर घटकांप्रमाणेच कुठल्याही प्रदेशासाठी एक संसाधन आहे, एक रिसोर्सेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जात असतं. मानवी संसाधनामध्ये प्रामुख्याने 2 घटकांचा विचार अतिशय मोठ्या प्रमाणात केला जात असतो. मानवी संसाधन कुठल्या स्तरावरती आहे, कुठल्या पातळीचं आहे, हे याचं मोजमाप करण्यासाठी 2 पद्धतीने मानवी संसाधनाला एक प्रकारे त्याचं मूल्यमापन केलं जात असतं. पहिला स्तर असतो मानवी संसाधनाचा पहिला स्तर हा शारीरिक घटकांवरून किंवा शारीरिक स्थितीवरून त्या ठिकाणी लक्षात घेतला जात असतो. आणि दुसरा जो असतो घटक तो म्हणजे बौद्धिक स्तर. कुठल्याही प्रदेशातील लोकसंख्येची शारीरिक स्थिती नेमकी कुठल्या पातळीवरची आहे आणि बौद्धिक स्तर नेमकी काय आहे, या 2 गोष्टींच्या आधारे त्या प्रदेशातील मानवी संसाधनाची जी उपयुक्तता आहे किंवा गुणवत्ता आहे ती निश्चित होत असते. आणि त्यामुळे या दोन्ही घटक जितके अनुकूल, जेवढे चांगले अधिक, तेवढं तिथलं मनुष्यबळ किंवा तिथलं मानवी संसाधन हे अधिक उपयुक्त, गुणवत्तापूर्ण आहे असं मानलं जात असतं. या उलट स्थिती जेथील लोकसंख्येचा शारीरिक स्तर कमकुवत असेल आणि बौद्धिक पातळी फारशी विकसित झालेली नसेल, बौद्धिक पातळी म्हणजेच थोडक्यात त्या प्रदेशात असलेल्या लोकांचा शैक्षणिक गुणवत्ता, स्किल वगैरे किती विकसित झाले याच्यावर त्या लोकांचे बौद्धिक पातळी अवलंबून असते. आणि म्हणून या गोष्टीचा विचार करता सर्वसामान्यपणे प्रदेशातील लोकांचा बौद्धिक स्तर कसा आहे, शारीरिक स्तर कसा आहे, त्यानुसार त्या प्रदेशाच्या लोकसंख्येची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता निश्चित होत असते. आणि जेवढी गुणवत्ता अधिक तेवढ्या प्रदेशाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असते, विकासावर त्याचा प्रभाव पडत असतो. कोणत्याही प्रदेशाचा विकास इतर संसाधनाबरोबरच मानवी संसाधनाचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो. बघा, प्रत्येक प्रदेशामध्ये संसाधन आहे, संसाधनांचा रेशो कमी अधिक असेल, पण संसाधनं उपलब्ध असतात. आता काही प्रदेशांमध्ये विशिष्ट संसाधनांचं प्रमाण अधिक असेल, काही संसाधनांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असू शकतं, पण असलेले संसाधनांचा उपयोग हा सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. नुसते संसाधनं असणं हे पुरेसं नाही, तर असलेल्या संसाधनांचा परिपूर्ण वापर होणं हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये असलेल्या संसाधनांचा वापर कसा होतोय यावर सुद्धा त्या प्रदेशाच्या विकासाची स्थिती अवलंबून असते. मानवी आर्थिक क्रियाही त्याच्यामुळे प्रभावित होत असतात, त्याच्या विकासावरती त्याचा प्रभाव पडत असतो. किंबहुना या संसाधनांच्या वापराशिवाय इतर संसाधने वापरण्यावर बंधने येऊ शकतात. लक्षात घ्या, इतर सगळे संसाधने आपण जे वापरत असतो या संसाधनांचा वापर मानवी संसाधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो. म्हणून मानवी संसाधन हे अतिशय महत्त्वाचं संसाधन आहे आणि त्यामुळे हे जितकं अधिक गुणवत्तापूर्ण असेल तितका इतरही संसाधनांचा वापर जो आहे तो चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकत असतो. आणि त्यामुळे मानवी संसाधनांची उपयुक्तता अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. ते जर अधिक सक्षम असेल तर निश्चितच इतरही संसाधनांचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अन्यथा जर मानवी संसाधन उपयुक्त नसेल तर इतर संसाधने उपलब्ध असून सुद्धा त्याचा चांगला उपयोग करणं कदाचित शक्य होऊ शकणार नाही. याचं एक साधं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. एखाद्या कुटुंबाकडे जर आपण लक्षात घेतलं की एखादी चांगल्या स्तराची किंवा चांगल्या दर्जाची एखादी गाडी असेल आणि ती गाडी हे त्या कुटुंबासाठी एक संसाधन असेल, पण लक्षात घ्या त्या कुटुंबाकडे असलेली गाडी जर त्या कुटुंबात असलेल्या व्यक्तींना वापरता येत नसेल, चालवता येत नसेल, तिचा उपयोग करता येत नसेल, त्यांच्याकडे ती क्षमता नसेल, तर निश्चितच ती गाडी असूनही त्या कुटुंबासाठी त्याची उपयोगिता सिद्ध होणार नाही. याचा अर्थ आहे की संसाधन आहे पण वापरण्याची क्षमता नसल्यामुळे ते त्याचा वापर करू शकत नाही. आणि यावरून आपल्याला सिद्ध होतं की मानवी संसाधन हे अतिशय उपयुक्त आहे, महत्त्वाचं आहे. गुणवत्तापूर्ण मानवी संसाधन हे निश्चितच इतर संसाधनांचा सुद्धा विकासामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतं. या सगळ्या गोष्टी लोकसंख्येच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या आहे. ह्या फक्त लोकांची संख्या मोजून लोकसंख्येचा पुरेसा अभ्यास होत नाही, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करून लोकसंख्येची रचना सविस्तरपणे अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे.
ती ही रचना अभ्यासताना वेगवेगळे निकष त्या ठिकाणी वापरले जातात. जसं समाजामध्ये असलेल्या पुरुषांचं आणि स्त्रियांचा रेशो कसा आहे, त्यासाठी आपण लिंग गुणोत्तराच्या माध्यमातून ते समजून घेत असतो. समाजातील लोकांचा किंवा एकूणच त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या शिक्षणाचा स्तर काय आहे किंवा समाजातील प्रदेशातील लोकांची एकूण गुणवत्ता काय आहे, तर ते आपण साक्षरतेवरून लक्षात घेऊ शकतो. म्हणून साक्षरता दर काय आहे यासारख्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून या प्रकरणाच्या माध्यमातून आपण यासारख्या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास जो आहे तो करणार आहोत. आता बघा, यामध्ये पहिलीच जी संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे ती वयोरचना. लोकसंख्येचे घटक आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे लोकसंख्या कोणकोणत्या घटकांच्या सहाय्याने आपण अभ्यासू शकतो किंवा त्याचं मूल्यमापन करू शकतो, त्यांच्या क्षमता निश्चित करू शकतो, त्याचं सविस्तर आकलन जे आहे, अभ्यास जो आहे तो करू शकतो. तर तो अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे काही वेगवेगळे घटक दिलेले आहेत त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणून संबोधलं जातं. त्यातला पहिला घटक या ठिकाणी दिलेला आहे वयोरचना. वयोरचना म्हणजे काय, तर वयोरचना म्हणजे सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशात असलेल्या लोकांचं वयोगटानुसार जी स्थिती असते, म्हणजेच वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या, यालाच आपण सर्वसामान्यपणे प्रदेशातील लोकसंख्येची वयोरचना असं संबोधत असतो. इथं उदाहरण दिले बघा. वयोरचनेमध्ये आपण काही गट त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. जसं अर्भक आहे, बालक आहे, कुमार आहे, युवक आहे, प्रौढ आहे, वृद्ध आहे, असे टप्पे किंवा गट लोकसंख्येचे केले जातात. सर्व लोकच आहे किंवा प्रत्येक घटक हा व्यक्ती आहे किंवा त्यातला प्रत्येक भाग हा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. पण प्रत्येक जरी व्यक्तिमत्व असलं, एकूण लोकसंख्येत जरी त्याला मोजलं जात असलं, तरी प्रत्येकाची एकूण क्षमता, गुणवत्ता, कार्यक्षमता ही भिन्न भिन्न आहे किंवा त्यांचा स्तर जो आहे तो भिन्न भिन्न आहे. आणि म्हणून लोकसंख्येचा अभ्यास करताना फक्त एक संख्या म्हणून एक मोजणं किंवा एकूण संख्या मोजून पुरेसा अभ्यास होऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या बारकाव्यांचा सुद्धा तपशीलवार अभ्यास होणं अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येमध्ये अर्भक किती आहे, बालक किती आहे, कुमार किती आहे, युवक, प्रौढ किंवा वृद्धांची संख्या किती आहे, अशा वेगवेगळ्या गटांमध्ये लोकसंख्येचं वयानुसार वर्गीकरण केल्यानंतर निश्चितच लोकसंख्येची क्षमता किंवा लोकसंख्येची वास्तविक कार्यक्षमता जी आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकतं. हा जो गट आहे किंवा हे सगळे जे गट आहे, ही जी काही वर्गवारी आहे किंवा हे जे काही आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, हे सगळ्या ठिकाणी सारखं नसतं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वयोगटाचा हिस्सा हा देशानुसार, प्रदेशानुसार, क्षेत्रानुसार बदलत असतो. याचं कारण म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे हा हिस्सासुद्धा या ठिकाणी बदलत असतो. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता याच्याच आधारावरती एक कृती आपल्याला दिलेली आहे. 2.1 वयोरचनेचा अभ्यास करणारी एक कृती दिलेली आहे. ती कृती आपण आधी समजून घेऊ आणि त्यानंतर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण जे दिलेलं आहे त्या भौगोलिक स्पष्टीकरणाचा आढावा जो आहे तो आढावा आपण घेणार आहोत. बघा, या ठिकाणी 3 आलेख आपल्यासमोर मांडलेले आहेत. या 3 आलेखांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या आलेखामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख प्रकार दिलेले आहे. वयोगटानुसार सर्वसामान्यपणे जी रचना असते एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची ती या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळ्या रंगाने, ब्ल्यू कलरने या ठिकाणी पुरुषांची संख्या दाखवलेली आहे, तर लाल रंग किंवा रेड कलरने स्त्रियांची संख्या दर्शवण्याचं काम केलेलं आहे तीनही आलेखांच्या माध्यमातून. आता या ठिकाणी याच्यावर आधारलेले काही प्रश्न विचारले. बघा, खाली एक सूचना दिली आहे. 2.1 मध्ये अ, आ, इ हे 3 लोकसंख्या मनोरे दर्शवलेले आहेत किंवा दाखवले आहेत. त्यांच्या आकारांचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात जास्त आहे? जर आपण या ठिकाणी बघितलं, कोणत्या मनोऱ्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर आपण बघितलं तर बालकांची संख्या सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी दिसते ती मनोरा क्रमांक 1 अ. या ठिकाणी सर्वाधिक बालकांची संख्या इतरांच्या तुलनेत असलेली आपल्याला दिसून येते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मनोरा क्रमांक 1 जो आहे यामध्ये बालकांची संख्या एक सर्वात जास्त असलेली आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. तर
म्हणजेच अ. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अ मनोरा आहे. दुसरं बघा, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? याचं सुद्धा उत्तर आपल्याला जर सर्वसामान्यपणे बघितलं तर सर्वात कमी वृद्धांची संख्या असलेला मनोरा सुद्धा आपल्याला कोणता दिसतोय? अ दिसतोय. अ मनोरा हा सर्वात कमी वृद्धांची संख्या असलेला आहे आणि सर्वाधिक बालकांची संख्या असलेला सुद्धा मनोरा अच आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो? जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसतं की प्रामुख्याने यामध्ये या मनोऱ्यामध्ये युवकांचं प्रमाण जास्त असण्याचा जो वयोगट असतो, युवक म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे जे ज्या गटामध्ये 15 ते 50 वयोगटामधले लोक अधिक असतात त्या वयोगटात आपण सर्वसामान्यपणे म्हणू शकतो की युवांचं प्रमाण जास्त आहे असं त्या ठिकाणी मानलं जात असतं. तर ह्या मनोऱ्याचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसतं की सर्वसामान्यपणे हा जो तिसरा गट आहे, या तिसऱ्या गटामध्ये सुद्धा तरुणांचं प्रमाण, युवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्या मनोऱ्यात सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी युवकांचं प्रमाण दिसत आहे. म्हणजे आ आणि ई हे दोन जे मनोरे आहेत या दोन मनोऱ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने युवकांचं प्रमाण हे अधिक प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? आता या ठिकाणी बघा, जिथं वृद्धांचं प्रमाण जास्त तिथं वैद्यकीय खर्च जास्त, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी अशी स्थिती आपल्याला कोणत्या मनोऱ्यात दिसते, तर अशी स्थिती आपल्याला या मनोऱ्यामध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणून आपण या ठिकाणी वैद्यकीय खर्च अधिक असणारा जो गट आहे हा प्रामुख्याने कोणता म्हणू शकतो, तर मनोरा क्रमांक 3 ई जो आहे त्या ईमध्ये हा वैद्यकीय खर्च जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येईल. पुढचा प्रश्न आहे, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? आता विपुल मनुष्यबळ म्हणजे जास्त कार्यकारी लोकांचं प्रमाण कोणत्या वयोगटात कोणत्या मनोऱ्यात जास्त आहे, तर या ठिकाणी आपल्याला मनोरा क्रमांक आ आणि ई हे दोन जे आहेत या दोनही राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ विपुल आहे असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते किंवा लक्षात येताना आपल्याला दिसतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात? आता यामध्ये मनोरा क्रमांक 3 जो आहे हा विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो आणि मनोरा क्रमांक आ आणि ई हे दोन विकसनशील राष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतं. कारण ह्या लोकसंख्येचा जो काही वेग आहे किंवा वाढण्याची जी स्थिती आहे ही समतोल आपल्याला या ठिकाणी दिसते. जन्मदर हा आणि मृत्यूदर यामध्ये फारशी तफावत या ठिकाणी दिसत नाही, म्हणून लोकसंख्येचा जो स्तर आहे हा नियमित असलेला आपल्याला दिसतो. पहिल्या गटात मात्र जन्मदरही प्रचंड आपल्याला दिसतो आणि मृत्यूदरही प्रचंड दिसतो, म्हणून बालकांचं प्रमाण प्रचंड आहे. मात्र जसजसं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं तसं अधिक वयाच्या लोकांचं प्रमाण कमी कमी होत जाताना आपल्याला दिसतं. दुसऱ्या गटामध्ये वयोमान आपल्याला जन्मदर हा मृत्यूदर हा घटलेला आहे आणि जन्मदर सुद्धा घटलेला आहे, पण तरीही तो तुलनेने मृत्यूदरा इतका घटलेला नाही. म्हणून दुसऱ्या मनोऱ्यात सुद्धा आपल्याला सर्वसामान्यपणे लोकसंख्या वाढताना दिसते आणि तिसऱ्या मनोऱ्यात मात्र जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये फारसा फरक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. अशा प्रकारची स्थिती सर्वसामान्यपणे ह्या मनोऱ्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते. आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी लक्षात घेऊया, त्याचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी ह्या दिलेला जो काही मनोरा आहे या मनोऱ्याचा वापर करत असतात. यामध्ये सर्वसामान्यपणे दोन गोष्टी दर्शवलेल्या आहेत, प्रदेशाची एकूण लोकसंख्या आणि वयानुसार कोणत्या गटामध्ये किती लोकसंख्या आहे ती दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी याला लोकसंख्येचा मनोरा म्हणून ओळखलं जातं. या आलेखात मध्यभागी असलेला या अक्षावर
प्रामुख्याने वयोगट दर्शवलेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं बघा, य जो अक्ष आहे या ठिकाणी या भागामध्ये मध्यभागी हा य अक्ष आहे. या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे? वयोगट दाखवलेला आहे. 5, 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने वयोगट दर्शवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. या आलेखात डाव्या बाजूस पुरुषांची संख्या आणि उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या, म्हणजे निळ्या रंगाने पुरुषांचं रेशो दाखवलेला आहे, तर लाल रंगाच्या स्तंभांनी प्रामुख्याने पुरुषांचं प्रमाण जे आहे ते प्रमाण आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचं काम केलेलं आहे. आलेखामध्ये तळाला बाल वयोगटाकडून तर शीर्षाकडे वृद्ध वयोगटाकडे क्रमवार वितरण दिसून येतं. बघा, सर्वसामान्यपणे तळाला आपल्याला दिसतंय 0 ते 5, 5 ते 10, 15, 20, 25 असं 100 पर्यंत वाढत गेलेलं आपल्याला सर्वसामान्यपणे दिसतं. म्हणजे हे वयोगट आहे. 5 वर्षाचे किती, 10 वर्षाची लोकसंख्या किती, 15 वर्षाची किती, तर त्यामुळे 5 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 15 वर्षापर्यंत सर्वसामान्यपणे बालकांचं प्रमाण आहे. 15 ते 60 प्रौढांचं किंवा कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि 50 किंवा 60च्या वरती जे आहेत ते वृद्धांचं प्रमाण आहे. म्हणजेच थोडक्यात तळाकडे आपल्याला बालवयोगट दिसतोय, तर शीर्षाकडे किंवा वरती सर्वात वरचा जो भाग आहे तो वृद्धत्वाकडे घेऊन जाणारा सर्वसामान्य वितरण दर्शवणारं स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. अशा पद्धतीने हे 3 आलेख या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. यांचं थोडंसं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे किंवा ते दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे. बघा, लोकसंख्येत 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याचं निदर्शक असतं. एक प्रकारे लोकसंख्येच्या वयोगटानुसार जी काही रचना अभ्यासली जाते ते अभ्यासण्याचं कारणच हे आहे की प्रदेशामध्ये असलेल्या लोकसंख्येमध्ये कार्यकारी लोकसंख्या किती आहे, कार्यशील लोकसंख्या किती आहे, प्रत्यक्ष संसाधन म्हणून खरं त्यांचा वापर होऊ शकतो अशी लोकसंख्या किती आहे, तर ते अभ्यासणं हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. आणि त्यामुळे जिथं 15 ते 59 या वयोगटामधील लोकसंख्या जास्त असेल अशा प्रदेशात प्रामुख्याने कार्यशील किंवा कार्यकारी लोकसंख्या किंवा कार्यप्रवण लोकसंख्येचं प्रमाण अधिक आहे असं त्या ठिकाणी मानलं जात असतं किंवा त्यातून स्पष्ट दिसत असतं. या उलट जर आपण स्थिती म्हटली तर 0 ते 15 या लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यास ते अवलंबित्वाचं प्रमाण जास्त आहे. कारण 0 ते 15 हा वयोगट प्रत्यक्ष कार्यकारी नाही, प्रत्यक्ष काम करत नाही. तो 15 ते 59 या वयोगटाने ते केलेल्या कार्य त्यांच्यावर तो अवलंबून आहे. तो प्रत्यक्ष कार्य करू शकत नाही, पण तो त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्या जेवढं 0 ते 15 वयोगटातील लोकांचं प्रमाण किंवा लोकसंख्येचं प्रमाण अधिक असेल तेवढं अवलंबित्वाचं प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी वाढत असतं. किंवा 60पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचं प्रमाणसुद्धा जास्त असल्यास ती सुद्धा अवलंबित लोकसंख्या असते, कारण तीही या कार्यकारी लोकसंख्येवरती अवलंबून असते, तेही प्रत्यक्ष कार्यशील लोकसंख्येमध्ये मोडत नाही. आता यातून एक गोष्ट लक्षात घ्या, 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्या जास्त असल्यास हरकत नाही, कारण ते भविष्यातील कार्यशील लोकसंख्या आहे. पण 60पेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या जास्त असेल तर साहजिकच त्या देशाचा वैद्यकीय खर्च जो आहे, आरोग्य सुविधेवर होणारा खर्च जो आहे तो वाढत असतो आणि त्याचा प्रभाव जो आहे तो प्रभाव प्रामुख्याने तिथल्या कार्यकारी लोकसंख्येवरती सुद्धा पडत असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, त्याचा सुद्धा आढावा आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. तर हे जे मनोरे आपण बघितले 3 प्रकारचे होते, या 3 प्रकारच्या मनोऱ्यांचं इथं विश्लेषण केलेलं आहे, थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया. त्यातला पहिला जो मनोरा दिलेला होता, पहिली आकृती दिली होती या मनोऱ्याला विस्तारणारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात असतं. बघा काय आहे या मनोऱ्यामध्ये, या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणार आहे. म्हणजे तळाकडे त्याची रुंदी म्हणजे थोडक्यात काय संख्या जास्त आहे आणि शीर्षाकडे तो निमुळता होत जातो, म्हणजे छोटा छोटा होत जातो, कमी होत जातो. म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ होतो असा की तळाकडे म्हणजेच कमी वयाची लोकसंख्या म्हणजे बालकांचं प्रमाण अधिक आहे आणि तुलनेने जसजसं वय वाढत जातं तसतसं लोकांचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होत जातं. याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही आपल्याला ह्या मनोऱ्यामध्ये वाढताना आढळून येतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यू
दोन्हीही दर जास्त असल्याचं निदर्शनास आणून देतो. म्हणजे ज्या प्रदेशात जन्मालाही प्रचंड येतात त्यामुळे प्रचंड मोठा आहे खालचा भाग आणि तेवढंच मरण्याचं प्रमाण मृत्यूदरही अधिक आहे, त्यामुळे फार वय न होता ते मरणाऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे वरचा जो मनोरा आहे त्याचा आकार जो आहे तो छोटा होत जातो. म्हणून आपल्याला लक्षात येतं की जसजसं वय वाढत जाते तसतसं त्याचा आकार छोटा होताना आपल्याला या ठिकाणी दिसत येतो. दुसरं बघा, मनोरा आ जो दिला होता तो संकोचणारा होता. या मनोऱ्याचा तळ संकुचित होता म्हणजे छोटा होता, तर शीर्षाकडे जाताना तो विस्तारलेला आपल्याला दिसतो. याचा अर्थ या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असणे असा होत असतो, कारण तो मध्येच आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेला होता की मध्येच कमी झालेला आणि वरती पुन्हा वाढलेला म्हणजे वृद्धांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यावरून असा निष्कर्ष निघतो की तो जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. हे दुसऱ्या मनोऱ्याचा निष्कर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तिसरा मनोरा बघा, स्थिरावलेला. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतोय की वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी ही जवळजवळ समान आहे. म्हणजे ही जी काही वयोगट दिले होते 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, या प्रत्येक वयोगटाची टक्केवारी जर आपण बघितली, वाढी जी आहे किंवा तिचा होणारा बदल जो आहे तो जवळपास सारखा आहे आणि त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही अगदी कमी झालेले आपल्याला या मनोऱ्यावरून आढळून येतात, दिसून येत असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ या मनोऱ्यामध्ये नगण्य असलेली आपल्याला दिसते आणि त्यातून एक प्रमाणबद्ध नियोजित लोकसंख्येची स्थिती या प्रदेशात असलेली आपल्याला दिसून येते. वयरचनेचा प्रकार देशाच्या भविष्यावर प्रत्यक्ष परिणाम करत असतो. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही प्रदेशातील किंवा कुठल्याही देशाचं भविष्य जे आहे किंवा त्याचा पुढील जो काळ आहे तो सध्याच्या लोकसंख्येचे जे काही वयोमानानुसार रचना आहे त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडताना आपल्याला दिसत असतो. बाल आणि वृद्ध वयोगटाचे आधिक्य हा देशाला आर्थिक भार वाढवतो, तर कार्यरत वयोगटाचं प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता त्या ठिकाणी दर्शवतो. म्हणजे साहजिक गोष्ट आहे, जिथं अवलंबित्व जास्त असेल म्हणजेच काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आणि त्यांच्यावर आधारलेल्या लोकांचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच आहे उत्पादन कमी होणार आणि खर्च जो आहे तो अधिकचा होणार आहे. या उलट जिथं कार्यरत लोकसंख्या म्हणजे कार्यशील कार्यप्रवण लोकांचं प्रमाण अधिक असेल आणि अवलंबित्वाचं प्रमाण कमी असेल तर निश्चितच आर्थिक भरभराटीला किंवा आर्थिक वृद्धीसाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा किंवा उपयुक्त जो आहे तो ठरू शकतो. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे स्थिती जी आहे ती आपल्याला लोकसंख्येच्या वयोगटानुसारच्या स्थितीतून आपल्याला समजून येऊ शकते. आता इथं बघा एक छोटीशी कृती दिली आहे, सांगा पाहू. आकृती 2.2 मध्ये भारताच्या वयरचनेचा मनोरा दिलेला आहे, त्याचे वाचन करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल? आता जो आपण पहिली आकृती बघितली होती त्यामध्ये 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल तर भारत साधारणपणे दुसरा जो मनोरा होता आ या मनोऱ्यामध्ये या ठिकाणी येताना सध्या आपल्याला दिसून येईल. आता हळूहळू पहिला टप्पा पहिल्या मनोऱ्यात काही काळापूर्वी भारत होता, अजूनही काही प्रमाणात असेल, पण तो आता पार करून भारत दुसऱ्या टप्प्याकडे येताना आपल्याला दिसून येईल. दुसरा प्रश्न विचारला बघा, भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. आता भारतातील लोकसंख्येची जी रचना आहे आकृतीच्या 2.2 ही जी आपल्याला या ठिकाणी दिली आहे 2016 सालची भारतातील लोकसंख्येची जी काही स्थिती आहे वयोगटानुसारची ती स्थिती प्रदर्शित केली आहे. यामध्ये आपल्याला दिसत आहे की जवळपास लोकसंख्येचे जे वयोगटानुसार रचना आहेत ही रचना दर्शवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की सर्वसामान्यपणे आपला जो ग्राफ आहे हा ग्राफ तळाला हा जास्त आहे आणि वरती कमी होत जाताना आपल्याला दिसतो. म्हणजे आपला पहिला जो प्रश्न होता त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कदाचित या ग्राफमध्येच त्या ठिकाणी दिसतंय की आपण पहिल्या गटामध्ये साधारणपणे दुसऱ्या गटात अजून प्रवेश करण्याची आपली पूर्ण स्थिती झालेली नाही, थोडासा पहिला भाग कमी झालेला आपल्याला दिसतोय बाल याचा आणि कार्यकारी थोडासा वाढलेला दिसतो, पण जसं वय वाढत जातं तसं पुन्हा कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणून अजून आपण पहिल्या गटात असल्याचं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येईल. आता
यावरून आपल्याला असं दिसतंय की आपल्या देशामध्ये ह्या मनोऱ्याची आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतंय की आपल्या लोकसंख्येमध्ये बाल वयोगटाचं आणि तरुण वयोगटाचं किंवा कार्यकारी वयोगटाचं प्रमाण हे मोठं आहे. तुलनेने वृद्ध लोकसंख्या जी आहे यांचं प्रमाण अतिशय कमी असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. साधारणपणे आपल्याकडे असलेल्या लोकसंख्येपैकी अर्धी जी लोकसंख्या आहे, ही अर्धी लोकसंख्या साधारणपणे 50 पेक्षा कमी वयोगटाची आहे आणि यावरूनच आपल्या लोकसंख्येमध्ये कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते अधिक असलेलं आपल्याला या मनोऱ्यावरून दिसून येतं. अजून एक कृती या ठिकाणी दिली आहे बघा, पहा बरं जमतं का म्हणून. प्रात्यक्षिक क्रमांक 1 मध्ये सर्वेक्षणाच्या आधारे परिसरातील 15 घरातील केलेल्या लोकांच्या वयोगटाचा अभ्यास करून लोकसंख्येचा मनोरा तयार करा आणि तुमचे निष्कर्ष थोडक्यात हे प्रॅक्टिकलशी रिलेटेड वर्क आहे. जे सर्वेक्षण म्हणून प्रॅक्टिकल आहे तर त्याच्यावर आधारलेलं आहे. ते बघत असताना त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्याचे निष्कर्षही या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मांडू शकता. तर अशा पद्धतीने लोकसंख्येचा अभ्यास करणारा हा जो घटक आहे, या घटकाचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि उरलेला पुढचा घटक जो आहे तो आपण पुढच्या तासाला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.